साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। साम्राज्य न्यूज चॅनलच्या वतीने रावजी सकाराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सत्कार। सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्था संचलित रावजी सकाराम हायस्कूल ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे साम्राज्य न्यूज चॅनलच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये मोलाचे योगदान भेटल्यामुळे सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी साम्राज्य न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा संचालिका स्वातीताई मनसावले यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी प्रारंभी रावजी सकाराम हायस्कूल ऑफ कॉमर्सचे प्राचार्य मोहन खंडागळे यांच्या शुभ हस्ते साम्राज्य न्यूज चॅनलच्या सर्वेसर्वा स्वाती मनसावले आणि त्यांच्या सहकारी गीता मैत्रे तसेच दुसरे सहकारी मिलिंद तिवटी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मंचावर ज्येष्ठ शिक्षक संतोष वालवाडकर, आनंदकुमार मुरुमकर, अण्णा दीक्षित, माळप्पा ढोणे आदी उपस्थित होते। यावेळी साम्राज्य न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा संचालिका स्वाती मनसावले यांनी बोलताना म्हणाले, मी सुद्धा याच रयत शिक्षण संस्था मुंबई येथून शिकून बाहेर पडले। या शिक्षण संस्थेकडून मला बरेच काही शिकायला भेटले, त्यामुळे मी आज माझ्या आयुष्यात यशस्वी झाले। तुम्ही सुद्धा योग्य शिक्षण घेऊन उत्तम भविष्य घडवाल अशी इच्छा व्यक्त करते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदकुमार मुरुमकर यांच्यासह आदीने परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वालवाडकर आणि आभार प्रदर्शन अण्णा दीक्षित यांनी केले। तुम्ही ज्या संस्थेत शिकत आहात ही खरंच खूप मोठी आणि खूप चांगली संस्था आहे। या संस्थेत शिकण्याचा मान मिळणं म्हणजे खूप मौल्यवान गोष्ट आहे। कारण भाऊराव पाटील यांनी जे काही बीज रोवलं होतं, त्याचं जे काही रोपटं होतं, त्याचं वटवृक्ष झालेलं हे तुमच्या माध्यमातून मला दिसतंय। मला पण सांगायला खूप अभिमान वाटेल की मी पण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेतून शिकून इथपर्यंत आलेली आहे। तर मला असं वाटतं की ह्या शाळेतून निघालेला प्रत्येक विद्यार्थी हा असाच खूप मोठी मजल गाठणारा असतो। मी ज्या वेळेला शाळेत होते ना, तर आमचे शिक्षक नेहमी म्हणायचे सगळ्यात आगाऊ कार्टी म्हणजे ह्या वर्गातली। पण आज तेवढाच अभिमान आणि स्वाभिमान आहे की आमच्या वर्गातली सगळे विद्यार्थी, सगळे मुलं आज सक्सेस आहेत, चांगल्या पदावर आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत, चांगले मोठे बिझनेसमॅन आहेत। मुंबईमध्ये प्रत्येकाचं नाव तेवढंच आहे आणि आज तुम्हालाही तशाच पदावर जायचं आहे। आपण ज्या संस्थेतून शिकतोय, मोठे मोठे फी देऊन मोठ्या गाड्यांमध्ये जाणारी मुलं सक्सेस होतातच असं नाहीये। कारण आपण जे काही पाहिलंय, जे आपण आपल्या आईवडिलांची मेहनत बघतो, आपल्यासाठी जे काही कष्ट बघतो आणि त्या कष्टाला फळ मिळावं म्हणून जे तुमचे शिक्षक तुमच्यासाठी प्रयत्न करतायत, आज तुमचे शिक्षक तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला इथपर्यंत आणतात। गणवेशापासून प्रत्येक गोष्ट तुमचे शिक्षक तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात। मग ह्याची परतफेड म्हणून तुम्हीही काहीतरी केलं पाहिजे आणि चांगलं शिकून त्यांना दाखवलं पाहिजे।